नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आज दिवसभरामध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला, असं म्हणल्यास वावगं ठरू नये. कारण कोल्हापूर दक्षिणमधील काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते सागर भोगम यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. सागर भोगम हे कळंब्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच होते. भाजपच्या त्यांच्या प्रवेशामुळं त्यांच्या पत्नी वनिता भोगम यांची कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सागर भोगम यांचा भाजपमधील प्रवेश हा सतेज पाटील यांना मोठा धक्का समजला जातोय. त्याचबरोबर काँग्रेसकडून देखील कळंबा येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण टोपकर यांच्या पत्नी मनीषा टोपकर यांची उमेदवारी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी निश्चित मानली जात आहे. यामुळं भोगम विरुद्ध टोपकर असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. तसंच या ठिकाणी भाजपमधून येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश भवड यांच्या मातोश्री छाया भवड या देखील इच्छुक होत्या. त्यांची या निवडणुकीत काय भूमिका राहणार हे देखील आता महत्त्वाचं ठरलेलं आहे. एकंदरीतच आज दिवसभरात कोल्हापूर दक्षिण मधील कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या ढवळून निघालेला आहे. अशाच अपडेटचं मी पुन्हा भेटीन. तोपर्यंत नमस्कार.